94,000पेक्षा जास्त विद्यार्थी एका विषयामध्ये नापास झाले. ना तो विषय सायन्स आहे, ना मॅथ, ना इंग्लिश. SSC बोर्ड परीक्षा 2026 या परीक्षेमध्ये एक अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. हा जो विषय आहे तो विषय आहे मराठी. मराठी विषयामध्ये तब्बल 94,000पेक्षा जास्त विद्यार्थी नापास झाले. शिक्षक काम करत नाहीत का? शिक्षक त्यांचं काम चोख करतात, पण विद्यार्थी मात्र चोख अभ्यास करत नाहीत. विद्यार्थी मराठी हा विषय सोपा आहे. जाणून घेऊया या पाठीमागचं सत्य काय, वास्तव काय आणि याची असणारी कारणे काय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तसेच फेसबुक पेजवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी भाषिकांसाठी अतिशय लज्जास्पद असणारी ही गोष्ट आहे. SSC बोर्ड परीक्षा 2026 या परीक्षेचा निकाल 8 मे 2026 रोजी लागला आणि या परीक्षेमध्ये तब्बल 94,000पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये नापास झाले. या पाठीमागे सत्य काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये नापास होण्याची कारणे आणि उपाय याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर या फळ्यावरती मी आपल्याला एक वास्तव समोर लिहिलेलं आहे. SSC बोर्ड परीक्षा 2026 विषय मराठी आणि एकूण विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, मराठी विषयासाठी बसलेले विद्यार्थी होते 10.87 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. आणि या परीक्षेमध्ये तब्बल नापासांचा जो आकडा आहे म्हणजे प्रथम भाषा मराठी आणि द्वितीय तृतीय भाषा मराठी यांचा एकत्रित मिळून जो आकडा आहे तो 94,000पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये नापास झाले. प्रथम भाषा ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी निवडलेली होती त्या परीक्षेमध्ये 80,803 विद्यार्थी या परीक्षेमध्ये नापास झाले. द्वितीय आणि तृतीय भाषा ज्यांनी निवडलेली होती परीक्षेसाठी त्याच्यामध्ये तब्बल 13,000पेक्षा जास्त विद्यार्थी नापास झाले. आणि एकंदरीत ही परीक्षा जी आहे ती 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची परीक्षा असते. आणि या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर इंग्रजी आणि गणित या विषयामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा हा जास्त असायचा. परंतु यावर्षी जर आपण पाहिलं तर इंग्रजीमध्ये 97.88% विद्यार्थी जे आहेत ते पास झालेले आहेत. त्याच्यानंतर गणिताचा जो पासिंग रेट आहे तो आहे 93.78%. त्याच्यानंतर विज्ञानाचा जो आहे तो 54.35%. समाजशास्त्राचा जो आहे तो 95.88% असा पासिंग रेट असताना सुद्धा मराठीचा टक्का मात्र घसरल्यासारखं वाटतोय. मग मराठीमध्ये नापास होणारे विद्यार्थी का नापास झाले याच्या पाठीमागची कारणं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. शिक्षक काम करत नाहीत का? शिक्षक त्यांचं काम चोख करतात, पण विद्यार्थी मात्र चोख अभ्यास करत नाहीत. विद्यार्थी मराठी हा विषय सोपा आहे, आपण मराठी बोलतो म्हणून त्याला ते बेस्ट 5 म्हणण्यापेक्षा बेस्ट 5 मध्ये घ्यायचं आहे, परंतु ते त्याचा अभ्यास करत नाहीत. नापास होण्याची जी कारणं आहेत ती कारणं खूप थोडी आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे विद्यार्थ्यांचं जे वाचन आहे ते वाचन खूप कमी होत चाललेलं आहे. विद्यार्थी या मोबाईलच्या युगामध्ये वाचनावरती खूप कमी भर देतोय. विद्यार्थी वाचतोय भरपूर पण मोबाईलच्या स्क्रीनवरती, आणि एकदा स्क्रीन पुढे सरकवली की आपल्याला वरच्या स्क्रीनवरती काय होतं हे लक्षात राहत नाही. अर्थात आपण जे मोबाईलवरती वेळ वाया घालतो तो वेळ आपण याच्यामध्ये दिला पाहिजे. मग विद्यार्थ्यांनी अजून कोणती कारणं आहेत तर विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन कमी आहे. वाचन कमी असल्यामुळे त्यांचं जे लिखाण आहे ते लिखाण त्यांना आठवत नाहीये. लिखाणाचा स्पीड कमी आहे, बरोबर. मग विद्यार्थ्यांनी या गोष्टी जर सुधारवायच्या असतील तर त्याच्यावरती उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांना काय करावं लागेल तर मोबाईलचा वापर हा कमी करावा लागेल. पुस्तकामध्ये आपल्याला वाचन जास्त वाढवावं लागेल. म्हणजे उपाय म्हणून आपण मोबाईल कमी करणे आणि पुस्तकाचं, वृत्तपत्राचं एकंदरीत वाचन करणे, अवांतर वाचन जास्त करणे. कारण मराठी विषय असेल किंवा इंग्रजी असेल, हिंदी असेल, कोणताही विषय असेल तर याच्यामध्ये अवांतर लिखाण आपलं भरपूर करायचं असतं. उपयोजित लेखन आपलं भरपूर असतं. जे आपलं क्रमिक पुस्तक आहे त्याच्यापेक्षा बाहेरच्या गोष्टी आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये ॲड करायच्या असतात. मग उपाय म्हणून तुम्ही वृत्तपत्र वाचणार, त्याच्यानंतर पुस्तकं वाचणार, अवांतर पुस्तकं वाचणार, त्याच्यानंतर शुद्ध लेखनाचा सराव तुम्हाला करायचा आहे. व्याकरणीय ज्या काही क्लुप्त्या आहेत किंवा व्याकरणीय ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला सुधारवून घ्यायच्या आहेत. व्याकरणावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. त्याच्यानंतर उपयोजित लिखाणासाठी तुम्हाला लिखाणाचा सराव जास्त करायचा आहे. याच्यासाठी तुम्ही मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत मराठी विषयासाठी, मागील वर्षांच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत, हाताळायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला दररोज शुद्ध लेखनाचा सराव पुस्तकामध्ये पाहून तुम्हाला करावा लागणार आहे. मग तो विद्यार्थी 99% घेणारा जरी असला तरी सुद्धा त्याला मराठीच्या विषयामध्ये मार्क कमी आहेत हे आपल्याला पाहायला मिळेल. मग शिकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयामध्ये जर मार्क तुम्हाला पाडायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित कृत्या समजून अभ्यास करावा लागेल. तुम्हाला अडचण येत असतील तर तुम्ही शिक्षकांना विचारू शकता. कारण
शिक्षक त्याच्या कामामध्ये कुठेही कमी पडत नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमी पडताय आणि तुमचा भ्रम आहे की आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी भाषा बोलतोय आणि म्हणून आपल्याला जास्त मार्क पडतील. हे वास्तव जर असेल ना, 80,803 विद्यार्थी जर प्रथम भाषा, म्हणजे आपण सेमीला जरी असलो तरी आपली प्रथम भाषा मराठी आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर नापास होत असू तर याच्यासारखं लांछनास्पद दुसरं कोणतंही काम नाही. एकंदरीत इकडं म्हणायचं महाराष्ट्रीयन आहोत आपण, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला किंवा आणखी साऱ्या गोष्टी आपण करतोय आणि आपल्याच मराठीचा टक्का आपण कमी करतोय. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे कारण ती वर्ल्ड लँग्वेज आहे, पण त्याचबरोबर आपल्याला आपली मराठी भाषा मात्र सोडायची नाहीये. कारण गुलामगिरीतून मुक्त करणारी एकमेव चावी म्हणजे ज्या त्या प्रांताची, ज्या त्या देशाची असणारी ती भाषा असते. आपली भाषा मराठी भाषा आहे, या भाषेला आपल्याला जपायचं आहे आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनी खूप अभ्यास करायचा आहे, खूप वाचन करायचं आहे, तरच येऊ शकतं, नाही तर हे होऊ शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मराठी भाषेचं महत्त्व कमी होण्याची कारणं काय आहेत, आणखीन कारणं जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ती कारणं द्यायची आहे. याच्यावरती उपाययोजना काय करू शकतो, कोणी विषय विश्लेषक असतील, टीकात्मक परीक्षक असतील, यामधले तज्ज्ञ असतील तर त्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहेत की हा मराठीचा टक्का जो आहे, पासिंगचा टक्का, तो आपल्याला जर वाढवायचा असेल या भाषांप्रमाणे किंवा विषयांप्रमाणे तर याच्यासाठी काय करावं लागेल, याची कारणे काय असतील ती आपण या व्हिडिओमध्ये खाली काय करायचे, कमेंट करायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या क्लासेसच्या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करायला विसरायचं नाही. तर थांबतो या ठिकाणी. धन्यवाद सर्वांचे.